आता इथून 20-20 मिनिटाच्या इनिंग असतील. 11:15 वाजलेत. त्यामुळे सिद्धिविनायक नेरलपाडा आणि जय भवानी वावलोली दोन्ही टीम आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. बरोबर आता 11:50 पहिला चेंडू पडला पाहिजे. बघा आज खरं तर जी भारत वर्सेस साऊथ आफ्रिका चौथी T20 मॅच होणार होती उत्तर प्रदेशला, ती मॅच खरं तर हिवाळ्यामध्ये फॉग असतो आणि त्या पॉल्युशन फॉग मुळे खरं तर ती मॅच रद्द करावी लागली. आपल्याकडे तसं वातावरण होऊ नये म्हणून जेणेकरून आपण खेळाडूंना सांगतो की थोडासा स्पीड ठेवा, जेणेकरून जर फॉग आला तर आपल्याला खेळायला त्रास होणार नाही, आपली स्पर्धा उद्याच्या रात्रीमध्ये जाणार नाही. यासाठी विथ द स्पीड आपण खेळा, ही मात्र सर्व खेळाडूंना आमच्या सूचना आहेत. सेकंड राऊंडचा पहिला सामना आणि बॅटिंग मार्क वरती सज्ज सिद्धिविनायक नेरळपाडा टीम कडून ऋषी आणि अक्षय मात्र पहिला बॉलर. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला. पॉइंटचा खेळाडू भरपूर धावतोय, चेंडूला वेग आहे आणि पहिला चौकार आलाय सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचा. कम ऑन डीजे बबलू. अकरा 50 ला पहिला चेंडू पडला आणि बरोबर 20 मिनिटात 12:10 पहिली इनिंग समाप्त होईल, याकडे लक्ष द्या. कल्पेश पहिला बॉल. ऋषी सिद्धिविनायक नेरळपाडा हा देखील एक तुफान फॉर्म मध्ये संघ आणि त्यांच्या विरोधात हे मैदान ज्यांना नेहमी लकी राहिलेलं आहे तो जय भवानी वावलोली. एक बॉल 4 धावा. कल्पेश टू ऋषी. फुल टॉस होता, विकेट किपरच्या अगदी समोर चेंडू पडला आणि ऋषी पंचांकडे जरूर डिमांड करतोय. आणि दुसरा बॉल मात्र इथून डॉट आहे. आता जसा जसा वेल होईल ना तसा तसा चेंडू सीमापार तेवढा क्लिअर होणार नाही, ताकद भरपूर लावावी लागेल आणि ती ताकद झोकण्यासाठी खेळाडूंची एनर्जी देखील तेवढीच खर्च होईल. 2 बॉल 4. कल्पेश 6 चेंडू व्हाईट बॉल. पंचांनी इथून उद्घोषणा केली, व्हाईट बॉल इथून दिलाय आणि या व्हाईट बॉलने मात्र 5 धावा संख्येवरती येत आहेत. कल्पेश चांगला गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीतून खरं तर ऋषीला थोडेच का होईना थोडे चॅलेंजिंग बॉल येतात. बॅट ब्रश यष्टांच्या आसपास चेंडू. अक्षय मात्र वेगाने धावला. ऋषी पोहोचणार का? कलेक्शन झालं नाही आणि या दरम्यान विकेट सेफ राहिली. स्ट्राईक रोटेट झाली आणि बदल होणं गरजेचं होतं, कारण ऋषी मागच्या 2 बॉलवरती थोडासा संघर्ष करताना जाणवला आणि गोलंदाज कल्पेश चेंडू जणू काही त्याच्या रडार मध्ये येत नाहीयेत का, बॅट पासून दूर जात का, स्ट्रोक बनत नाहीयेत आणि अशा सिच्युएशनला आता हँडल करण्यासाठी स्ट्राईक रोटेट केली आहे. ती मात्र ऑलराऊंडर या संघाचा कर्णधार अक्षय म्हात्रे. जय भवानी वावलेली टीम कडून कल्पेश पॉवर प्ले मध्ये. अक्षय म्हात्रेसाठी हा चेंडू व्हाईट बॉल. इथून पंचांनी दिला एक्स्ट्राची धावा, आणखीन एक धावा ऍड होईल. टीमची टोटल सध्या 3 बॉल संपलेत आणि रन्स आहेत त्या मात्र 7 धावा. 2 वाईड, 1 चौकार, 1 सिंगल. 3 बॉल मध्ये 7 धावा. अशा रन्स कल्पेशला खर्च करून चालणार नाही, कारण चेस करताना एका धाव्याचं कन्व्हर्जन 2 धावा संख्येमध्ये होतं, म्हणजे जिथे 30 केल्या तर 31चं टार्गेट येतं. त्यामुळे एक एक धाव इम्पॉर्टंट आहे आणि आता कल्पेश इथून 3 बॉल 7 खर्च करतो. अक्षय मात्र स्ट्राईक घेतली आहे आणि हल्ला बोल करण्यासाठी तो मात्र रेडी पोझिशन मध्ये. गॅप शोधलीये, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, पार होतोय पहिला अक्षय मात्रेचा चौकार. डीजे. थँक्यू. अक्षय मात्र असा फलंदाज आहे ना जो दृढ निश्चय दाखवत फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतो, कॉन्सन्ट्रेशन असतं त्याचं गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवरती आणि तो दृढ निश्चय खरं तर तो नेहमी मैदानावरती दाखवतो आणि खेळपट्टीवरती इतका टिकून राहून तो बॅटिंग करतो की त्याच्यासोबत असलेल्या प्रत्येक जोडीदाराला त्याचा सदैव अभिमान वाटतो की असाच पार्टनर बॅटिंग करताना पाहिले आणि त्याच्या विरोधात कल्पेश कमबॅक करतोय. जय भवानी वावलेली टीमचा पहिला पॉवर प्लेचा गोलंदाजीचा तोफखाना कल्पेश पहिले
ओव्हरचे 5 चेंडू समाप्त करतो आणि रन्स दिल्यात त्याने 11. 2 चौकार दिले, 2 एक्स्ट्रा दिलेत, एक सिंगल दिली. 11 धावा, 5 बॉल. अक्षय म्हात्रे अंतिम बॉलला फेस करेल कल्पेशच्या पॉवर प्लेला. लास्ट बॉल, बॉलर्स अगदी बाजूने चेंडू चाललाय. लास्ट बॉल मध्ये इथून 2 रन ऍड होतील आणि सिद्धिविनायक नेरलपाडा टीमने पहिली ओव्हर कंप्लीट केली आहे 13 धावा संख्येने. बरोबर 4 मिनिटं षटक संपलं, त्यामुळे आता विदाऊट लॉस ऑफ टाइम फिल्डिंग पुन्हा एकदा सेट होईल आणि जयबाबांनी वावलेली टीम, कर्णधार धनराज कांबेरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा टाइम मॅनेजमेंट परफेक्ट असतं. कर्जतमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, टाइम कधी हा संघ वेस्ट जास्त करत नाही आणि लगेच फिल्डिंगसाठी आपल्या बॉलरला सिलेक्ट करून जयबाबांनी वावलेलीचे सर्व खेळाडू पोहोचतात. जयबाबांनी वावलेले मैदान लकी आहे आणि आता बघा रात्रीचे 12 वाजले तरी देखील 800 पेक्षा जास्त प्रेक्षक जावाभाई यांच्या या जावा चषक 2025चा आनंद घेत आहेत. जावाभाई खरं तर रात्रीचे 12 वाजलेत, व्यासपीठावरती आहेत, उपतालुका प्रमुख आणि भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे ते अजगर भाई, त्याचबरोबर त्यांचे मित्र इम्रान भाई देखील व्यासपीठावरती आहेत आणि ग्रामस्थ मंडळ दामत जवळपास 12 वाजले तरी प्रचंड गर्दी या मैदानावरती. आणि म्हणूनच दामतमध्ये एक नव्हे तर ही दुसरी नाईट आहे. जानेवारी महिन्यामध्ये तिसरी नाईट आहे आणि आणखी एखाद दुसरी, म्हणजे किमान 5 ते 6 नाईट या मैदानावरती दरवर्षी होतात. मागील 3 वर्षामध्ये हे सक्सेसफुल मॅनेजमेंट दामतकरांचा आणि दामतकरांचं हे मॅनेजमेंट बघण्यासाठी हा सर्व क्रीडा रसिक इथे येतोय. आणि 1 ओव्हर 13 धावा दुसऱ्या ओव्हरला इथून स्टार्टिंग होते. पहिलाच बॉल ऋषीचा शॉट डीप मध्ये खेळाडू होता प्रमोद, त्याला खरं तर चेंडूवरती झेप घेणं गरजेचं होतं, कारण फिल्डिंग करत असताना जो अतूट लवचिकपणा असतो तो अतूट लवचिकपणा आणि त्याचबरोबर आपल्या बॉलरच्या समवेत असलेली वचनबद्धता ही फिल्डिंग मध्ये दाखवायची असते आणि ती फिल्डिंग आली. आता 1 रन आली, 14 धावा. अक्षय म्हात्रे स्ट्राईक वरती, समोर गोलंदाज अमोल मोडक. अमोलचा हा चेंडू मागे पकडले, कॅच क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि बॅटर आउट. अक्षय बॅक टू द डग आउट. डीजे खरं तर या सर्व क्रिकेटरला माहिती आहे की आपली विकेट मैदानावरती जाणं म्हणजे आपल्या टीमला काही प्रमाणात धावसंख्येचं नुकसान आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं, कारण हे सर्व संघ यश पराजय बघून आलेले आहेत, कित्येक स्पर्धा खेळलेले आहेत, कित्येकदा जिंकलेत, कित्येकदा हरलेत, काही वेळेला दुःख आलं, काही वेळेला आनंद आला, पण पुन्हा एकदा नव्या उमेदीने जावा ट्रॉफी मध्ये आलेत आणि दामाच्या क्रीडांगणावरती वावलोली आणि त्यांच्या विरोधात नेरलपाडा. हा सेकंड राऊंडचा पहिला सामना, पहिलीच बॅटिंग आहे आणि नेरलपाडा टीमचा स्कोर आहे धावा फलकावरती सध्या धावा 14. अमोलचा चेंडू, हेमंतचा शॉट फर्स्ट स्लिप मध्ये, प्रशांत होता त्या ठिकाणी, एक सिंगल. फिल्डिंग मध्ये एफर्ट्स बघा, प्रशांतने क्विक रिॲक्शन दिली, स्टंप वरती चेंडू लागला नाही पण त्याने हिट करण्याचा प्रयत्न केला आणि एक रन आली. अमोल मोडक हा खरं तर या गोलंदाजीचा हुकमी एक काय, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्यानंतर संघाला इथे कमी धाव संख्येच्या ओव्हरची गरज आहे आणि अशा कंडिशन मध्ये अमोल 3 मध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. अमोलचा हा चेंडू परफेक्ट सिक्सर मारलाय, तो मात्र फलंदाज ऋषीच्या बॅट मधून आलाय, खणखणीत असा षटकार. की 4 बॉल 21 धावा अमोल मोडकच्या विरोधात. ऋषीच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा शॉट चाललाय, चेंडू सीमा पार, बेधडक बॅटिंग आहे, बेधुंद फटकेबाजी आहे फलंदाज ऋषीचा. आणखीन एक चौकार,
बघा मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय, म्हणजे आमच्या प्रेक्षकांची किती मोठी साथ आहे ती जावा चषक 2025 ला. 5 चेंडू संपले, अमोलचे रन झाल्यात 25. मागच्या 2 बॉलवरती घातक बॅटिंग केली, विध्वंसक फटकेबाजी आता ऋषी करतोय. अक्षय मात्र आउट झाल्यानंतर त्याची जागा पूर्णपणे सांभाळत असताना एक जिम्मेदारीने तो मात्र सध्या रन्स करतोय. अमोलचा हा अंतिम बॉल असेल ओव्हर नंबर 2 चा. रन्स आहेत 25. अमोलचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर धावा झाल्यात 25 आणि बरोबर 9 मिनिटात 2 ओव्हर समाप्त झालेले. लगेच फिल्डिंग साठी आता पुन्हा एकदा व्ह्यू रचना आखली जाईल आणि यानंतर होणारी मॅच. तिसऱ्या मॅच मध्ये विजयी होणारा संघ यशोदीप डिकसळ आणि चौथ्या सामन्यामध्ये विजयी झालेला प्रथमेश 11 धामोते. डिकसळ आणि धामोते टीम कॅप्टन, आपण इनिंग ब्रेक मध्ये ऑन टाइम टॉस साठी उपस्थित रहा आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 25च्या स्कोरला कुठपर्यंत धावसंख्येला कन्वर्ट करतील, कारण 25च्या धावसंख्येला किमान 25 म्हणजे 50 पर्यंत नेण्याचा नक्की प्रयत्न असेल. कारण एबी डिव्हिलियर्स 17 नंबरची जर्सी, नेहमी एबी डिव्हिलियर्स यांना T20च्या बॅटिंगचं ज्यावेळी विचारलं जायचं ना, ते नेहमी सांगायचे की पहिल्या 12 ओव्हरमध्ये जेवढ्या रन्स होतील त्या 12 ओव्हरमध्ये झालेल्या रन्स जर शेवटच्या 8 ओव्हरमध्ये आल्या तर ती खरी बॅटिंग आहे. चला चला स्पीड करा, स्पीडअप करा, फिल्डिंग आपण सेट करा. 2 ओव्हर 25 धावा आहेत. चला चला लाईन आखण्यासाठी फक्कीवाले आपण ही इनिंग संपली की आपण रेडी राहा. कुरमबाई आपण फक्कीवाले जे असतील त्यांना रेडी करा, कारण 2 ओव्हरचा स्पेल इथून बाकी आहे. 2 ओव्हर 25 धावा. जय भवानी वावलोली. धनराज कांबेरे या संघाचा हा संघनायक. परफेक्ट त्याची बॉलिंग असते. पॉवर प्लेची ओव्हर धनराज नेहमी आपल्या टीमसाठी टाकतो, पण काही व्ह्यू रचना वेगळ्या असतात. गेम प्लॅन ए, प्लॅन बी अशा विविध प्लॅनने संघ जात असतात. त्यामुळे यावेळेस धनराज कांबेरे तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत आणि त्यांच्या विपक्षात उभा आहे तो मात्र सिद्धिविनायक नेरलपाडा संघाचा हेमंत चंच. ही बॅटल चांगली रंगेल, कारण हेमंत चांगला ऑलराऊंडर आहे, धनराज चांगला ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडर वर्सेस ऑलराऊंडर अशी लढत असेल तिसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल बॅटची कडा होती, कॅच हातात आली नाही, मिस्टेक केली. प्रशांत होता त्या ठिकाणी. रोशनच्या देखील हाताला जणू काही स्पर्श झाले की काय असं वाटलं आणि एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. ऋषीला स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि तो ऋषी आता स्ट्राईक वरती आलाय. फिल्डिंगची पाहणी करतोय आणि पाहणी दौरा कंप्लीट झाल्यानंतर ऋषीचे जे शॉट आहेत मनामध्ये ते शॉट आता या मॅच मध्ये तो सध्या प्रेझेंट करतोय. पण धनराज कांबेरेचा बॉलिंग अटॅक विसरून चालणार नाही. कित्येक स्पर्धा 6 पेक्षा कमी धावसंख्येच्या ओव्हर त्याने टाकलेले आहेत. आपल्या संघासाठी ती ताकदवान बॉलिंग धनराज कांबेरेने दाखवलेली आहे. धनराजचा हा चेंडू हलकीशी अपील होती, हलकीशी अपील लेट, पण थेट पंचांकडे तो अपील करतोय आणि 2 बॉल रन एकच दिली आहे. धावा 26 आहे सिद्धिविनायक नेरळपाडाला. इथून हा जो स्कोर आहे हा स्लो करून चालणार नाही, गेम स्लो करून चालणार नाही, कारण ताबडतोब फटकेबाजीसाठी ऋषी सध्या या वर्षीच्या फॉर्म मध्ये ओळखला जातोय. समोर धनराज. शॉट भारी आहे, समोर खेळले खेळाडू तैनात. एका हाताने बॉल अडवला, फेक केली, फेक केली, फेक केली आणि इथे बघायचं की ही धाव डेंजर ठरेल का. अपील जोरदार आहे. हाऊ दॅट. आणि पंचांनी रेफर केलंय. बघायचं आता नक्की घडलंय का. बाउंड्री साठी सुद्धा बघा एकंदरीत त्या चेंडूवरती जे घडलं त्या सर्व गोष्टींचं चेकिंग इथे केलं जाईल. तिसरे पंच आमचे टेक्निकल टीमच्या सोबत आहेत. यस
बाउंड्री सुद्धा नाहीये आणि बॅट्समन सुद्धा सेफ आहे. एकंदरीत ही 2 धावा इथून मिळते. 3 बॉल धनराजने इथून कंप्लीट केलेत. चौथा बॉल धनराजचा. एक एक चेंडू मात्र बॅटर कडे जातो, तर एक चेंडू धनराज कांबेरकडे गेलाय. धावा आहेत त्यात 4 बॉल मध्ये 28. हा बॉलिंग अटॅक, संघनायकाचा बॉलिंग अटॅक हेमंत चंचच्या विरोधात. 4 बॉल फक्त 3 धावा. जय भवानी वावललीचं हे कमबॅक आणि त्याच्या विरोधात प्रत्युत्तर दिले हेमंतने. ऋषी होता, ऋषीच्या बॅटमधून हा शॉट. 2 धावांचा एफर्ट्स इथे कंप्लीट. धावा मिळती 2. 30 धावा झाल्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या. नेरलपाडाला देखील माहिती आहे की धावा चेस करताना देखील तेवढी दमछाक होईल, कारण शॉट पाहिजे तसे क्लिअर होत नाहीयेत. त्यामुळे आता इथून धनराज कांबेरेने आपल्या संघनायकाची जबाबदारी पूर्णपणे निभावली. जय भवानी वावलली संघाला या मोठ्या स्कोअर पासून विपक्षी टीमला सध्या तो थांबवतोय. 5 बॉल 5 दिल्यात त्याने आणि आता अंतिम बॉल कडे त्याची वाटचाल आहे. आणि लास्ट बॉलची फेक शॉट ऋषीचा. चाललाय चेंडू लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचेला. चौकाराने ओव्हर कंप्लीट झाली. 3 ओव्हरचा स्पेल संपलाय. बॅटिंग करणारा टीम नेरलपाडाची धावसंख्या आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 34. लास्ट ओव्हर आहे. चला लवकर ही ओव्हर इथून 5 मिनिटात कंप्लीट करा. आणि दोन्ही कॅप्टन, प्रथमेश 11 धामोतेचा कॅप्टन स्टेजच्या अगदी बाजूला आहे. मी यशोदीप डिक्सल टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करेल की आपणही आता स्टेजच्या दिशेने आगेकूच करावी, कारण आपल्याला वेळ घ्यायचा नाहीये. 34 धावा झाल्यात, 12 वाजून गेलेत आणि अजूनही आजच्या रात्रीतील ही मॅच जर पकडली तर 3 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे रात्रीचा खेळ खेळणं आणि उद्या सकाळी उठून कामावरती जाणं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या सर्वांना कराव्या लागतात. उद्या जे मॅचेस होणार आहेत, मी सर्व टीमला रिक्वेस्ट करेल. सोमजाई 11 गुंडगे टीम आणि अभिद 11 दामत या दोन्ही टीमने उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आणि 6:45 वाजता मॅचचा पहिला चेंडू पडला जाईल. याकडे लक्ष द्या. 6:45 वाजता उद्या मॅचचा पहिला चेंडू पडला जाईल. 6:30 वाजता आपलं रिपोर्टिंग होईल आणि विदिन 15 मिनिट टॉस होणं गरजेचं आहे. याकडे लक्ष द्या. 3 ओव्हर 34 धावा. लास्ट ओव्हर मध्ये नयन आला. पहिलाच बॉल फटका हेमंत चंचेचा. डाऊन दी बॉल फिल्डर पकडले कॅच प्रमोदने. हा चांगला फिल्डर मिळालाय टीमला आणि फलंदाज आउट. कम ऑन डीजे. डीजे. 5 बॉल आणि गोलंदाजीसाठी नयन आहे. 34 आहेत. 40 आतमध्ये थांबवायचं आहे. यासाठी दुसऱ्या बाजूने आपल्या गोलंदाजीने ते चेंडू टाकतोय. पण आता या संघाचा विस्फोटक फलंदाज जो जागेवरून षटकार मारू शकतो अशी क्षमता ज्याच्यामध्ये, तो निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. ताकद भरपूर आहे आणि ताकदीच्या जोरावरती खरं तर निलेशचे जे षटकार चौकार असतात, पण आता नयनच्या विरोधात. दुसरा बॉल शॉट निलेशचा. हवेची खरं तरी झेप होते आणि बॉलरच्या हातात कॅच आहे. विकेट बॅक टू बॅक आहे. फलंदाज निलेश इथे शून्यावरती आउट आहे. डीजे.
मास्टर खूप रंगात आलेत. चला जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाहीये. अच्छा रात्रीतील अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. 12 वाजून गेले. स्कोर सध्या 34 आणि नयन पोहोचलाय बॅक टू बॅक विकेट. इज ऑन हॅट्रिक नाव. शॉट वारी आहे, शॉट वारी आहे. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. सिक्सर. मॅच बॉल लवकर पाठवा. 40 धावा ऑन बोर्ड आहेत स्कोर कार्ड वरती सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या. आणि जय भवानी वावलोली सध्या अजूनही 3 बॉलचा स्पेल बाकी आहे. तो बॉलर्स नयनचा 2 विकेट त्याने लागोपाठ कमावल्या. पण त्यानंतर एक मोठा शॉट यशने लगावला आणि 40 धावा आहेत. चला चला घाई करा. प्रथमेश 11 धामोतेचे कर्णधार आणि यशोदीप डिक्सल टीमचे कर्णधार. आपण दोघांनीही घाई करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये मात्र लवकर उपस्थित व्हा. खूप छान मॅच रंगेल. जय भवानी वावलोलीकडे देखील फलंदाजीचा तोफखाना आहे. पण आता शेवटच्या 3 बॉल वरती आता बॅटिंगचा आघात कसा असेल. नयनचा हा चेंडू, पंचांची व्हाईट बॉलची घोषणा. 1 धाव मिळेल. 41 अजून 3 बॉल बाकी आहेत. संघ फॉर्म मध्ये असणार असं नेरलपाडा आणि वावलोली हे संघ आहेत. नयनचा हा चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वन्स अगेन बॅक टू बॅक मिस्टेक. एक्स्ट्राच्या धावा, 2 धावा खर तर इथून खर्च केल्यात नयनने. बॅक टू बॅक व्हाईट. 2 विकेट जरूर कमावल्या त्याने. यश त्याच्या हातात होतं पण यश आला आणि अपयश सध्या त्याच्याकडे झुकलंय. कारण समोर यश सिक्सर मारतोय पण घाबरून चालणार नाही. कारण स्कोर आहे टोटल धावा आतापर्यंत 42 धावा. 42. 3 बॉल आणि 42 रन्स. यावेळेस बॅटची कडा फिल्डिंगने पुन्हा चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. नयनच्या ओव्हर मध्ये आता जसा यश आला ना तिथून मात्र सातत्याने धावा आल्या. पण 2 बॉल आणि 2 बॉल वरती आता डॉट बॉल अपेक्षित आहे जयभावानी वावलोलीला. यावेळेस बॅटची कडा होती. विकेट किपरचा चेंडू हातात आला नाही पण एक रनआउटची विकेट नक्की मिळेल. आणि आता शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. चला अंतिम बॉल आहे. बॅटर आपण लवकर उतरा. आणि 46 रन झाल्यात. अजून 1 बॉल अंतिम बॉल या सत्राचा शिल्लक आहे. आणि यशोदीप डिक्सल टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी उपस्थित होतील. आणि त्याचबरोबर प्रथमेश 11 धामोतेचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित होतील. आणि पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. शेहेचाळीस धावा. नयन आपल्या इनिंगचा शेवटचा बॉल. विकेट किपर योगेश कांबेरेच्या हातात. आणि पहिल्या डावाचा खेळ इथून समाप्त. टीम सिद्धिविनायक नेरलपाडा टोटल 46 आणि 47 चा टार्गेट सेट झालंय जय भवानी वावलोली टीम साठी. चला मी विनंती करेल साजिद शेख यांना. साजिद शेख.
दोनही कॅप्टन इथे उपस्थित आहेत, यशोदीप डिक्सळ आणि त्याचबरोबर प्रथमेश इलेवन धामोते. मी खुरमबाईंना विनंती करेल, खुरमबाई आपण पुढील मॅचचा टॉस इथे करावा. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना रंगणार आणि जिथे आपल्या शुभास्य खुरमबाई प्लीज आपण या फक्कीवाले आपण जाऊन लवकर मैदानाची आखणी करा आणि खुरमबाई आपण पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी यावं. यशोदीप डिक्सल आणि प्रथमेश इलेवन दामोतेच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्याव्या आणि कोण कॉल करणार हे विचारून मात्र एकंदरीत हा टॉस इथे केला जातोय. हेड टॉस जिंकलाय प्रथमेश इलेवन दामोतेने. कॅप येस, यशोदीप डिक्सल टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग आहे. लवकर डिसिजन आपण कळवा आणि मॅचला लगेच आता इथून सुरुवात करा. फलंदाज 47चा टार्गेट घेऊन जय बाबांनी वावलवली. फलंदाजीचा तोफखाना ज्यांच्या बॅटमधून आज 58 धावा चेस झाल्या. म्हणजे आज जर सक्सेसफुल चेस कोणत्या टीमने केला असेल तर जय भवानी वावलवली नाही, कारण मागच्या 2 मॅचमध्ये चेस करताना दमछाक झाली. तिथे जय भवानी वावलवलीने आज 58 चेस केल्यात. त्यामुळे आता 47 चेस करायच्या 24 बॉलमध्ये आणि सलामीची जोडी 2 धुरंधर. सध्या थिएटरमध्ये धुरंधर फार गाजतोय आणि वावलवली टीमचे 2 धुरंधर फलंदाज योगेश कांबेरे आणि त्याच्या साथीला रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात सलामीच्या जोडीने एंट्री केली आणि बघायचं 24 बॉलमध्ये 47 धावा कशा चेस होतील. ऐकूया आवाज योगेशजी ढोळे सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मध्ये अजय बाबांनी वावलवली. पहिले सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं दाबा बनवला. त्या 46 आणि टार्गेट ठेवण्यात आलाय जय भवानी वावलवली टीमचा अगेन्स्ट 47 या धावसंख्येचा आपण पाहताय. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय योगेश कांबेरे आणि त्यानंतर मात्र रोशन मोडक हे 2 फलंदाज दाखल झाले. चला फिडिंग लावून घ्या लगेच, जास्त वेळ घेऊ नका. आज आपण कालच्या रात्रीपेक्षा आज थोडंसं उशिराने चाललोय, कारण की पहिल्या 2 टीम्स ज्या उशिराने आल्या त्यांना पेनल्टी देखील आपण त्या ठिकाणी देण्यात आली. परंतु उद्याच्या लॉट्समध्ये ज्या टीम्स खेळणार आहेत, उद्याच्या रात्रीमध्ये ज्या टीम्स खेळणार आहेत त्यांना विनंती आहे की उद्या बरोबर 6:30 वाजता तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 6:45 वाजता तुमचा टॉस केला जाईल आणि त्यानंतर मात्र बरोबर 7 वाजता बॉल मात्र डिलिव्हर्ड केला जाईल. हे 15 मिनिटाचा गॅप यासाठी आहे की तुमचा टॉस झाल्यानंतर तुमचे प्लेयर्स एखाद 2 जर का बाहेर असतील तर त्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही त्यांना एकत्रित करून तुमचे मॅच त्या ठिकाणी स्टार्ट होईल. त्यासाठी मात्र हा गॅप असेल. परंतु टॉस करण्यासाठी या ठिकाणी तुमचे कॅप्टन उपस्थित असणं फार गरजेचं आहे. बरोबर 6:30 वाजता या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या लॉट्समध्ये ज्या 2 टीम्स आहेत, अभिद इलेव्हन दामत आणि सोमजाई गुंडगे,
दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी रेडी राहायचंय. बरोबर 6:30 वाजता पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही ऐकलात. मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती इथून आपण पाहताय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकारानं अकाउंट ओपन झालंय. ओ यावेळी पुढे येऊन इनफिल्डच्या वडून खेळून काढलाय. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत आहे. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय योगेश कांबरे यांच्या बॅटमधून. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. जय भवानी बावलोली टीमची 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहताय जे 58 धावसंख्येचं टार्गेट होतं 4 ओव्हरमध्ये ते टार्गेट तिथे चेस झालं होतं आणि आता मात्र 47चा टार्गेट. इथून मात्र पाठलाग सुरुवात आहे. इथे स्विच हिट केलाय. बरोबर गॅप शोधली आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे ती योगेश कांबरे यांची. खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं फिडिंग प्लेस चेंज केलाय. कारण की पहिला चौकार जो पाहिला आपण तो थर्डमॅनच्या अगदी बाजूने गेला होता. त्यानंतर मात्र दुसरा चौकार जो मिड विकेटला आला आणि तिसरा चौकार जो स्विचिटच्या साह्यानं अगदी आपण पाहताय अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मधून डीप मध्ये तो चौकार पाहायला मिळाला. हो यावेळी ऑन साईडला खिचून मारलाय. ताकद आहे या फटक्यामध्ये. बॉल सरळ चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. थोडीशी मागडी कामगिरी करतोय शिवम. आपण पाहताय पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली होती शिवमनं. बॅटिंग देखील जबरदस्त केली होती. परंतु या मॅचमध्ये थोडंसं मागडी कामगिरी करतोय कारण की पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहताय 3 चौकार त्यानंतर षटकार. ॲक्शन रिप्ले जर पाहिलं ना तर ते ॲक्शन आपण पाहताय. त्यानंतर तो षटकार आल्यानंतर बॅट्स घेतलेले ते चुंबन. हो यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल परंतु चुकी झाली आहे कारण एस्टनचा अगदी बरोबर क्लोज उभा होता अक्षय म्हात्रे. त्यानं मात्र ही विकेट्स मिळवली आहे. पुढे सरकले होते. अंदाज बांधूच शकले नव्हते. इतके पुढे सरकले होते कारण की त्या फ्लो मध्ये होते. मोठे स्ट्रोक येत होते. विकेट आली आहे. योगेश कांबरे इथून बाद झालेत.
काही जबरदस्त एसटी रक्षण पाहायला मिळालं. एसटीच्या बरोबर क्लोज आहे अक्षय म्हात्रे आणि तिथून मात्र तर शुभमला सांगितलं होतं त्याची खऱ्या अर्थानं एसटीच्या मागून तो इशारा केला होता, बॉल थोडासा बाहेर टाकला. त्यानंतर मात्र ती विकेट्स पाहायला मिळाली. धावसंख्या पाहायला मिळते 19, 4 बॉल समाप्त. हो यावेळी ऑन साईडला अमोल आलाय आणि अमोलच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठा धमाका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क, षटकार. पोचले 25. मोहसिनबाय आज थोडीशी थंडी जास्त आहे. काल 15 बॉल टाकले एका ओव्हरमध्ये. पुसेगाववरून रिटर्न आले होते मॅच खेळण्यासाठी. टीम त्यांची क्वालिफाय झाली आहे. शादाबबाईनं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि जावा 11 आज संघ खऱ्या अर्थानं ते टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचला. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला काय त्यांचा खेळ पाहायला मिळाला. हो इथे देखील आपण पाहताय चांगला बॉल अगदी आपण पाहताय फुडामध्ये टाकला होता. ओव्हर पिच होता. बॅटच्या हलकीशी कडा घेतली. अक्षय मात्रेनं बॉलला तिथे स्टॉप केलं. कॅच कॅरी करता आली नाहीये. तीच नाराजगी त्यानं व्यक्त केली आहे. कारण की ही कॅच देखील इथून जर का आली असती ना तर मग अगदी 2 विकेट्स लवकर आल्या असत्या हे त्याला माहिती होतं. कारण की अमोल मोडकची विकेट देखील फार महत्त्वपूर्ण आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 18 बॉलमध्ये आता धाबा बनवायच्या आहेत त्या 22. 18 बॉल 22 धावसंख्येची गरज. करंट रन रेट जर पाहायला गेलं तर अगदी 25. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक समाप्त झालं. आता फिल्डर इथून 5 आपल्याला बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना जरूर पाहायला मिळतील. करंट रन रेट 25.00चा पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट 7.33. 33 परंतु इथे फटका चांगलाय. रोशन मोडकच्या बॅटमधून बॉल सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑन सीमा पार, षटकार. धन्यवाद. षटकार आल्यानंतर धावफलक अगदी वेगानं पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 31. 31 जावा धावफलकावरती. चला टाइमपास करू नका. मॅच लगेच स्टार्ट करा. 31 जावा धावफलकावरती. टार्गेट जर पाहायला गेलं ना तर अगदी 47च आहे. परंतु 31 जावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. शिवम थोडीशी मागणी कामगिरी करताना पाहायला मिळाला. परंतु सेकंड ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं ना तर इथून आता हेमंत संचवरती देखील आक्रमण चढवलंय. त्याच्या विरोधामध्ये देखील आपण पाहताय रोशन मोडकच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. हेमंत मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती. ते बॉल आता आठवावे लागतील. ते बॉल आता डिलिव्हर्ड करावे लागतील. हो यावेळी हलक्या हाताने ग्लान्स केलाय. अगदी सेन्सिबल ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिथून मात्र फक्त सिंगलच जाऊ पाहायला मिळेल. एक षटकार आला. आपलं काम मात्र कम्प्लीट झालं. त्यानंतर एक सिंगल मिळवली. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 32 वरती. इक्वेशन इथून आता आपल्याला पाहायला मिळेल 16 बॉल आणि 16 मध्ये बनवायच्या आहेत त्या 15 धावा. येणारे 16 बॉल 15 धावसंख्येची गरज. अमोल मोडक ऑन स्ट्राईक आहे. समोर आपण पाहता हेमंत. हो इथे फुड्यामध्ये टाकलाय आणि त्याला फुड्यामध्ये टाकलेला बॉलला समोरच्या दिशेने लॉब केलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार.
इथून आपण पाहताय एक षटकार आला, त्यानंतर रोशननं सिंगल मिळवली, अमोलला स्ट्राईक वरती आणलं आणि मग त्यानंतर यशोदीप डिक्सल आपलं डिसिजन काय? सांगितलं त्यांनी मगाशी काय? यशोदीप डिक्सल, विकी सर आपला डिसिजन काय? बॅटिंग बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले 38. येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 15 आणि धावा बनवायचे त्या 9. 15 बॉलमध्ये 9 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आपण पाहता एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये 46 धावा बनवल्या होत्या सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं आणि त्यानंतर मात्र त्या धावसंख्येचा बचाव करत असताना थोडीशी मागणी कामगिरी शिवमची झाली. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहता हेमंत आला, त्याच्यावरती आक्रमण झालं आणि त्यानंतर गोलंदाज या ठिकाणी चेंज करण्यात आला. हो, इथे देखील आपण पाहताय फटका मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये, फिल्डर आले सेफ हँड मध्ये, बॉल पकडली आहे कॅच ऋषीच्या पहिल्या बॉलवरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. 14 मध्ये बनवायचे त्या 9 धावा. 14 बॉल अजूनही 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनराज कांबेरे, टीम कॅप्टन, आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ऋषीचं कौतुक करायला हवं, तो बॉलिंगसाठी आला आणि त्यानं ती विकेट मिळवली अमोल मोडकची. अजूनही 14 मध्ये 9 बनवायचे म्हणजे अजूनही संघर्ष तो पाहायलाच मिळेल. हो, चांगला बॉल ऋषीचा पाहायला मिळतोय. पार्ट टाइम गोलंदाज खऱ्या अर्थाने ते यूज केला ती दुखापत झाल्यानंतर आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय चांगली कामगिरी चालू आहे ती ऋषीची. 2 बॉल टाकलेत आतापर्यंत त्यानं. हो, स्विच हिट केलाय धनराजचा. हा पेटन स्ट्रोक आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 6 धावेंसाठी षटकार. टाइम जास्त घेतला जातोय या मॅच साठी. आपण पाहता इथून आता जर पाहायला गेलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. अवघ्या 3 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 3 धावांचा बचाव करायचा आहे. तरी देखील ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक नेरलपाडा टीमची. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं 2 बॉल टाकले होते ऋषीनं, जिथे मात्र एक विकेट स्थानं मिळवली होती अमोलची आणि त्यानंतर एक डॉट बॉल. परंतु त्यानंतर मात्र धनराजनं आपल्या खात्यातील, आपल्या भात्यातील तो स्ट्रोक काढला आणि त्या स्ट्रोकसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 1 बॉलमध्ये 5 ची गरज असताना तो षटकार मारला होता आणि इथे मात्र रोशन मोडकनं षटकारानं मॅच फिनिश केली आहे आणि मॅच इथून मात्र जिंकली आहे जय भवानी वावलोली टीम.
कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन्ही टीमला त्यांच्या प्रवासासाठी पुढच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि तत्पुरता खऱ्या अर्थानं जावाबाई चषक 2025 मध्ये